हॉटेलमध्ये जायचं. ठीक आहे, जाऊया. आधी तू गार्डनला जाऊन ये, मग जायचंय. यानंतर मी कामाला लागले. त्यानिमित्ताने तुम्हालाही माझी शॉर्टकट पनीरची रेसिपी दाखवते. सो मी कांदा आणि टोमॅटो छान तेल घालून थोडंसं भाजून घेतले. 2 टोमॅटो आणि 2-3 मीडियम साईजचे कांदे, थोडेसे टोमॅटो भाजलेले बाजूला काढून ठेवले. त्यात आलं, लसूण आणि थोडेसे काजू घालून थंड झाल्यावर हे वाटून घेतले. त्यानंतर आपला रेडी टू कुकचा जो सुहानाचा मसाला असतो तो वापरला, पनीर टिक्का मसाला. थोडंसं लाल तिखट आणि हळद घातलं. 1 कपभर दूध घालून मिक्स करून बाजूला ठेवून दिलं. हा मसाला थंड झाल्यावर वाटून ठेवला. कढईमध्ये तेल घेतलं. मग म्हटलं मसाला पापड पण करावा. सो कढईमध्ये तेल घेऊन पापड हाफमध्ये कट करून ते फ्राय करून घेतले. सो हे पापड फ्राय करताना पटापट पलटी करायचे म्हणजे ते वाकडे होत नाहीत. सो त्याच तेलामध्ये पनीरचे क्यूब्स करून ते थोडेसे फ्राय करून घेतले आणि बाजूला काढून ठेवले. सो आता आपल्याला जी ग्रेव्ही वाटून घेतली होती ती घालून या तेलामध्ये चांगली फ्राय करून घ्यायची आहे. ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत तिला झाकून ठेवून ती आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. त्यानंतर जो पनीर टिक्का मसाल्याचा जे आपण मिश्रण तयार करून ठेवलं होतं ते घालायचं आहे. थोडंसं मीठ घालते आहे. कसुरी मेथी हातावर चोळून घालते आहे. थोडीशी कोथिंबीर, थोडंसं लागेल तसं पाणी आपण घालायचं आहे. सो हे झाकण ठेवून मी शिजायला ठेवलं आहे. त्यानंतर गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये मीठ आणि दही घातलं. शॉर्टकट नानची ही रेसिपी आहे. सो हे पीठ मळून मी बाजूला ठेवून दिलं. आपल्या ग्रेव्हीला छान तेल सुटलं होतं. पनीर मिक्स केलं, थोडंसं हलवून घेतलं. शिजवून झाल्यावरती ही आपली भाजी मस्त बाजूला काढून ठेवली. त्यानंतर नानसाठी तवा घेतला आहे, लोखंडी तवा घेतला आहे मी. सो ते एका बाजूनी व्यवस्थित पाणी लावून त्याला चिटकतं. काळे तीळ आणि कोथिंबीर घालून एका बाजूनी पाणी लावून हे नान तव्यावरती एका बाजूनी चिटकून होतं, त्यामुळे ते छान क्रिस्पी होतं आणि दुसऱ्या बाजूनी गॅसवर भाजून घेतलं आहे. सो अशा प्रकारे हे मस्त नान आपलं तयार आहे. सो हे काढून घेऊन त्याला वरून बटर लावायचं आहे. सो बटर नान आपलं छान तयार झालं आहे. त्यानंतर जे आपले मसाला पापड आहेत त्यावरती कांदा, टोमॅटो, वाटलं तर हिरवी मिरची किंवा लाल तिखट, कोथिंबीर, चाट मसाला हे सगळं घालून रेडी करून ठेवलं. तितक्यातच विराज खालून गार्डनमधून खेळून आला. त्याला वाटलं होतं आपण हॉटेलमध्ये जेवायला जायचं आहे, पण त्याला सरप्राईज म्हणून मी हा मेन्यू तयार करून ठेवला होता. पनीरची भाजी त्याला खूप आवडते, ती बघून मस्त खुश झाला. मसाला पापड तर त्याचा आवडीचा आहेच. सो अशा प्रकारे हॉटेल स्टाईल जेवण विराजसाठी मी घरीच